मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे मंगळवार, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तुम्हालाही माहीत आहे बाहेर खूप थंडी आहे. बाहेर खूप थंडी आहे. कडकडून थंडी वाजते. तर खरं सांगते, सकाळी जेही कोणी जॉबला जात असतील, स्कूल, शाळा, कॉलेज वगैरे, जॉब वगैरे, त्यांना माहितीच असेल बाहेर काय थंडी येते. आणि मीही तुम्हाला सांगेल, मी जेव्हा सकाळी सकाळी हॉल, किचन, बेडरूमच्या खिडक्या ओपन करते ना, तेव्हा थंड हवा येते. म्हणून मी सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग खिडक्या अजिबात ओपन करत नाही, 12 नंतर ओपन करते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, या थंडीच्या महिन्यामध्ये आपण स्वेटर वेअर करतो, मस्त टोपी वेअर करतो. तर नुसतं थंडीमध्ये स्वेटर आणि टोपी वेअर करून नाही चालत. तर आपल्या शरीरामध्ये काहीतरी असं गरम गरम गेलं पाहिजे थंडीच्या महिन्यामध्ये, नाही का? तर तुम्हाला माहिती आहे, खूप जणं थंडीच्या महिन्यामध्ये जास्त करून सूप पितात. चिकन सूप, त्यानंतर चायनीज सूप. चायनीजमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे सूप आहेत, तर ते गरम गरम पितात थंडीच्या महिन्यामध्ये. पण त्याही व्यतिरिक्त किंवा त्याच्याही पुढे जर आपण विचार केला तर सकाळचे 9 वाजलेले आहेत, कडकडून थंडी वाजते. अशा कडकडत्या थंडीमध्ये जर आपण मस्त गरम गरम कांदा भजी, मस्त गरम गरम बटाटा भजी आणि त्याचबरोबर वाफा येणारा तंदुरी चहा पिला तर हा काय छान बेत असणार आहे, नाही? तर सेम तसाच. तर मी सुद्धा खूप दिवसांपूर्वी असा विचार करत होती की सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग कडकडता थंडीमध्ये जर आपण असा बेत केला तर ते किती छान असेल, नाही? तर मी सुद्धा आज सेम तसाच बेत केलेला आहे. खूप थंडी आहे, या कडकडत्या थंडीमध्ये मी आज मस्त कांदा भजी, बटाटा भजी आणि तंदुरी वाफा येणारा मी चहा करणार आहे. पटापट किचनमध्ये जाऊया आणि सुरुवात करूया. गुड मॉर्निंग गाईज, सकाळची वेळ आहे आणि इथे मी तुळशीजवळ आणि गणपती बाप्पांजवळ दिवा लावून मी पूजा करून घेतलेली आहे. आणि आपण जेव्हा अर्ली मॉर्निंग सकाळी पूजा करतो तेव्हा आपला दिवस खूप छानच जातो. आज पूर्णपणे भजीचा बेत आहे. तर इथे मी 5 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे हा जो कांदा आहे हा मी उभा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचनंतर इथे मी बडीशोप आणि ओवा घेतलेला आहे. बडीशोप आणि शेपू घेतलेली आहे. आणि जी मिरची आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे. आपल्याला बाउल घ्यायचा आहे. या बाउलमध्ये उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे बडीशोप आणि ही जी शेपू आहे ही ॲड करायची आहे. तर मी तुम्हाला सांगितले की ना, ओवा आणि शेपू कधी कधी ना मी खूप कन्फ्यूज होऊन जाते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. त्याचबरोबर आपल्या इथे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला हळद, त्यानंतर गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर लाल तिखट ॲड करायचे आहे. आता गरम मसाला, हळद, लाल तिखट मी अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचा ॲड केलेला आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हाताने हा जो कांदा आहे ना, हा कांदा छान मस्त असा कुस्करून घ्यायचा आहे. म्हणजे हे जे सगळे मसाले आहेत हे सगळे कांद्याला लागले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा ॲड केलेला मीठ ॲड केलेलं आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे, कांद्याला पाणी सुटतं. आता आपण काय करणार आहोत, यावरती झाकण ठेवून अर्धा तास हे जे
हे जे आपण जे कांदा वगैरे हे सगळे मसाले ॲड केलेले आहेत, हे सगळं आपण असंच अर्धा तास साईडला ठेवून देणार आहोत. आता इथे बटाटा भजी करायची आहे. त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. एका छोट्या वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे. कुकिंग सोडा घेतलेला आहे. एका बाउलमध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. त्याचबरोबर तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. हे जे तांदळाचं पीठ आहे साधारणपणे एक मोठा चमचा ॲड केलेला आहे. कुकिंग सोडा ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद ॲड करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे गरम मसाला ॲड करायचा आहे आणि आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट केलेली आहे. आलं लसूण मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. तर आलं लसूण मिरची पेस्ट आणि गरम मसाला याचा खूप छान मस्त असा फ्लेवर येऊन जातो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आता आपण पाणी ॲड करून याचं छान मस्त हे बॅटर तयार केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितले की मी यामध्ये गरम मसाला आणि आलं लसूण मिरची पेस्ट ॲड केलेली आहे. त्यामुळे हे जे बॅटर आहे याला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. आता हे जे बॅटर आहे सुद्धा आपण झाकण लावून साईडला ठेवून देऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. या ज्या मिरच्या आहेत या मिरच्या कमी तिखट आहेत. प्लस यामध्ये ज्या मिरच्या आहेत जवळजवळ मी 10 ते 12 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. तर आपण आता ठेचा करणार आहोत. तर काय करायचं आपल्याला ग्राइंडरचा भांडा घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि अगदी चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी 2 ते 3 चमचे, अगदी छोटे 2 चमचे पाणी ॲड करायचं. पाणी जास्त अजिबात ॲड करायचं नाही आहे आणि छान मस्त आपण याची पेस्ट तयार करून घेऊया. आणि पेस्ट तयार करताना अगदी म्हणजे पूर्ण फाईन पेस्ट नाही करायची आहे. एकदम असं म्हणजे थोडंसं भरडतच पेस्ट करा. भरड अशी मिरची ग्राइंड करायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात की यामध्ये मी अशा पद्धतीने अगदी भरड अशा पद्धतीने ही मिरची पेस्ट करून घेतलेली आहे. आता एका वाटीमध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. एका बाउलमध्ये मी ऑइल घेतलेलं आहे. हे ऑइल गरम करायचं आहे आणि ऑइल गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि गरम ऑइल या चटणीमध्ये ॲड करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ऑइलमध्ये तुम्ही हळदही मिक्स करू शकतात. तर किंवा तुम्ही जिरं, राई आणि हळद तेलामध्ये ॲड करून त्याचाही तुम्ही तडका देऊ शकतात. आता या तेलामध्ये ही जी पेस्ट आहे ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ते अशा पद्धतीने आपला ठेचा हा तयार झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, जेव्हाही तुम्ही ग्राइंडरमध्ये हा ठेचा तयार करून घेतात तेव्हा एका वाटीमध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकतात आणि त्यानंतर तुम्ही गरम तेल त्यामध्ये ॲड करू शकतात. हे म्हणजे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला चटणीमध्ये लिंबू हवं असेल तर. तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला बटाट्याच्या गोल चकत्या पाडून घ्यायच्या आहेत आणि माझ्याकडे ना जो साचा आहे तो असा झिगझॅगचा आहे. त्यामुळे बटाट्याचे जे गोल चकत्या आहेत त्या अशा पद्धतीने झिगझॅग पद्धतीने आलेले आहेत. आणि आता मी ह्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे कारण तुम्हाला हे माहिती आहे की ना बटाट्यांना थोडं ना असं थोडा ब्राऊन होत जातो, म्हणून त्यामध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे. एका प्लेटमध्ये बटाट्याच्या चकत्या ठेवून त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर आता मी ते सुद्धा साईडला ठेवलेलं आहे. आता इथे आपण चहा करणार आहोत. तर पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक छोटा चमचा मी चहा पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर मी अगदी 6 चमचे साखर ॲड केलेली आहे. त्याचबरोबर इथे मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हा तुकडा छान मस्त टेचून घेतलेला आहे. आता हे आलंसुद्धा आपण चहामध्ये ॲड करणार आहोत. तर मी तंदुरी चहा करणार आहे पण मी ब्लॅक टीपासून तंदुरी चहा करणार आहे. जर तुम्हाला दुधाचा चहा आवडत असेल तर तुम्ही दुधाचा चहासुद्धा करू शकतात. मला दुधाचा चहा नाही आवडत, मला ब्लॅक टी आवडतो म्हणून इथे मी ब्लॅक टी करून घेतलेला आहे. छान मस्त हा चहा उकळून द्यायचा आहे आणि उकळून झाल्यानंतर आपला हा
गॅस बंद करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण तंदुरी चहा करू तेव्हा मी चहा पुन्हा गरम करेल. आता इथे एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा जो कांदा आहे तर कांद्यामध्ये मसाले पूर्णपणे मुरलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात मी जसा कांदा पिळते तसं त्या कांद्याला छान मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. या कांद्याला जे पाणी सुटले त्या पाण्यातच आपल्याला हे सगळं पीठ मळून मळून घ्यायचं आहे. तर इथे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आपलं हे जे बेसन पीठ आहे आपल्याला एकदम नाही ॲड करायचं आहे. अगदी थोडं थोडं करूनच आपल्याला हे बेसन पीठ ॲड करायचं आहे. म्हणजे कारण ना कांदा भजी करताना कधी जास्त लागतं कधी कमीसुद्धा लागतं. कारण आपण जेवढे कांदे घेतले त्यानुसार आपल्याला बेसन पीठ लागतं. म्हणून काय करायचं आपल्याला की अगदी थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने बेसन पीठ ॲड करून हे पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे खूपच ओलं वाटतं आहे. तर मी अजून यामध्ये हा जो बेसन पीठ आहे बेसन पीठ ॲड करणार आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हे जे कांदा भजीचं जे पीठ आहे अशा पद्धतीने पूर्णपणे आपल्याला असं मळून मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही सर्वात शेवटी बघू शकतात की मी पूर्णपणे इथे हे कांदा भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. पण हे जे कांदा भजीचं पीठ आहे ना मला खूप थोडंफार घट्ट वाटतं आहे. म्हणून मी इथं काय केलेलं आहे अगदी छोटी वाटणी म्हणजे अगदी एक छोटा चमचा पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेईल. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे फायनली आपलं कांदा भजी तयार करण्यासाठी हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण भजी काढून घेणार आहोत. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे हे जे पीठ आहे तर हे थोडं थोडं पीठ घेऊन या तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीने कांदा भजी काढून घ्यायची आहे. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कांदा भजी नक्की ट्राय करून बघा. खूप सही लागते, छान लागते. आणि तुम्हाला एक एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही कांद्यामध्ये जे तुम्ही मीठ ॲड करतात तेव्हा फक्त आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. एवढंच सांगेल तुम्ही अगदी चवीनुसार मीठ जरी ॲड केलं तरी त्या मिठामुळे पाणी म्हणजे याला कांदा भजीला पाणी सुटतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे मी कांदा भजी तेलामध्ये काढून घेतलेली आहे आणि अगदी तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. आणि जेव्हाही तुम्ही तेलामध्ये भजी सोडतात तेव्हा आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे. आणि एकदा आपण भजी तेलामध्ये सोडली की नंतर मग आपल्याला गॅस मोठा करायचा आहे. अगदी 1-2 मिनटं पुन्हा मंद गॅसवरती ही कांदा भजी छान मस्त अगदी 5 मिनटं तळून घ्यायची आहे. आणि अगदी तुम्ही इथे बघू शकतात की कांदा भजीला छान मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. अगदी कांदा भजी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही जे कांदा भजी आहे ही कांदा भजी मी तळून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी कांदा भजी आहे तर अक्षरशः म्हणजे तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि खूप छान मस्त अशी कुरकुरीत ही कांदा भजी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मी इथे पूर्णपणे हाताने कुस्करलेली आहे. एकदम कुरकुरीत झालेली आहे. आता बाकीचं जे भजीचं पीठ आहे त्या पिठापासून मी आता पटापट भजी काढून घेते.
बटाटा भजी करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की साधारणपणे मी अर्धा ते पाऊण तास हे बॅटर भिजत ठेवलं होतं आणि यामध्ये मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. यामुळे भाजी छान मस्त अशी कुरकुरीत होते. तर हे जे आधी आपण बटाट्याच्या ज्या गोल चकत्या करून घेतल्या होत्या त्या आधी आपल्याला पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत. त्यातलं म्हणजे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या आपण ज्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत त्या बॅटरमध्ये छान मस्त अशा बुडवून घ्यायच्या आहेत आणि बुडवून घेऊन याची हे जे आहे ते हे आपण तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा ही ना म्हणजे बटाटा भजी करण्यासाठी जे आपण बॅटर करतो ना ते जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, जेव्हाही आपण बटाटा भजी तेलामध्ये तळण्यासाठी सोडतो ना तर ती बटाटा भजी छान मस्त अशी फुगते. ते आपण जे बॅटर करतो ना त्या बॅटरवरती अवलंबून असतं. म्हणजे ते बॅटर जास्त जाडही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही, म्हणजे एकदम मीडियम याच्यामध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही आपण भजी तळण्यासाठी कढईमध्ये सोडतो किंवा तेलात सोडतो तेव्हा गॅस बारीक ठेवा आणि म्हणजे मंद गॅसवरती तुम्ही ही आधी तेल गरम करून घ्या आणि मग गॅस बारीक करा आणि मंद गॅसवरती तेलामध्ये तुम्ही भजी सोडा आणि मग तुम्ही भजी सोडून झाली की नंतर मग तुम्ही थोडा गॅस मोठा करू शकतात. अगदी 1-2 मिनटं पुन्हा मंद गॅसवरती ही भजी छान मस्त तळून घ्यायची आहे. तर मी अगदी हलकी ब्राऊन होईपर्यंत ही भजी तळून घेतलेली आहे. आता ही जी भजी आहे बटाटा भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्यामुळे ही जी भजी आहे ना, बटाटा भजी आहे ही खूप छान मस्त अशी कुरकुरीत लागते. तर इथे अशा पद्धतीने मी ही भजी तेलातून काढून घेतलेली आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आता हे जे बाकीची जे भजी आहे म्हणजे बॅटरमध्ये जे बटाट्याच्या चकत्या ॲड केलेल्या आहेत त्याचीसुद्धा भजी काढून घे. इथे आपला म्हणजे आपली भजी तयार झालेली आहे. कांदा भजी, बटाटा भजी, इथे ठेचासुद्धा तयार झालेला आहे. हा जो ठेचा आहे तुम्ही भाकरीबरोबर, राईसबरोबरसुद्धा खाऊ शकतात. अमेझिंग लागतो. आता इथे आपला ब्लॅक टीसुद्धा तयार झालेला आहे. तर इथे एकीकडे मी ब्लॅक टी गरम करायला ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी गॅस ऑन केलेला आहे. त्यावरती मी अशी ही जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरती मी हा जो मातीचा ग्लास आहे तर हा मातीचा ग्लास पूर्णपणे आपल्याला ह्या जाळीवरती पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे, सेमच आहे. भाजून घेणं काय आणि गरम करून घेणं काय सेमच आहे. तर पूर्णपणे हा ग्लास आपल्याला सगळ्या बाजूने मस्तपैकी भाजून किंवा गरम करून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपला ब्लॅक टीसुद्धा उकळतो आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जेव्हाही तुम्ही
तंदुरी चहा तुम्हाला करायचा असेल तेव्हा तुम्ही जर हा मातीचा ग्लास गॅसवरती तुम्ही भाजत असाल तर खरं म्हणजे पकडीचा वापर करा. डायरेक्ट हात लावायला जाऊ नका, कारण हा ग्लास खूप गरम असतो. हाताला चटका लागण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे पकडीचा वापर करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता हा जो ग्लास आहे हा पूर्ण साईडने काळा काळा पडलेला आहे, म्हणजे हा ग्लास पूर्णपणे गरम झालेला आहे. आता फक्त जो खालचा बेस आहे तो आपल्याला छान मस्त गरम करून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा मी गरम करून घेतलेला आहे. मी अधूनमधून गॅस लहान बारीक करत होती. तर इथे अशा पद्धतीने मी हा खालचा बेससुद्धा गरम करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी हा जो मातीचा ग्लास आहे छान मस्त या जाळीवरती मस्त भाजून घेतलेला आहे. आता आपला ब्लॅक टीसुद्धा गरम झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. मातीचा ग्लाससुद्धा छान मस्त असा भाजून झालेला आहे. इवन जेव्हा आपण मातीचा ग्लास भाजतो ना तेव्हा पूर्ण मातीच्या ग्लासाला ना अशा वाफा सुटतात. हा ग्लास आपल्याला एका स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि या ग्लासात आपल्याला गरम गरम उकळता ब्लॅक टी ॲड करायचा आहे. एक गोष्ट सांगेल, मला ब्लॅक टी आवडतो म्हणून मी ब्लॅक टी केलेला आहे. जर तुम्हाला दुधाचा चहा आवडत असेल तुम्ही दुधाचा चहासुद्धा करून या ग्लासात ॲड करू शकतात. अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही बघू शकता की मी यामध्ये ब्लॅक टी ॲड केलेला आहे आणि इथला चहा बघा तुम्ही आतल्या आत उकळतोय. विचार करा हा ग्लास किती गरम असेल नाही. आणि या अशा ग्लासामध्ये आपण ब्लॅक टी ॲड केलेला आहे. अप्रतिम. आणि अशा पद्धतीने आपला तंदुरी ब्लॅक टी तयार झालेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की या ग्लासाला डायरेक्ट हात लावायला जाऊ नका, कारण हा ग्लास खूप गरम असतो. त्यामुळे थोडंसं या ग्लासाला कोमट होऊन द्या आणि मगच तुम्ही या ग्लासाला हात लावा. आता आपण पटापट प्लेटिंग करून घेऊया.
गाईस, तुम्ही बघितलंच असेल आपण छान मस्त असं कांदा भजी, बटाटा भजी केलेली आहे, त्याचबरोबर ठेचा, आणि तुम्ही बघितलं असेल आपण मस्त असं तंदुरी चहा केलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता. मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवणार आहे. तुम्ही असं कधी खाल्लं आहे का? तर नसेल खाल्लं तर असं तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. अप्रतिम लागतंय. आणि सोबत मिरची. ठेचा, भजी आणि पाव एकदम सही लागतात. खूप छान. आता आपण कांदा भजी पाव टेस्ट करूया. एक सांगेल, आपण यामध्ये ठेचा वापरलेला आहे. ठेच्यामध्ये आपण असं छान मस्त असं उकळता ऑइल ॲड केलेलं आहे, त्यामुळे ठेच्याला छान मस्त चव आलेली आहे. आता मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते. त्याचबरोबर मिरची. खूप छान लागते. अप्रतिम आहे. असं वाटतं इथे बसल्या बसल्या पटापट खाऊन टाकू, म्हणजे खाऊन टाकायला पाहिजे, पण हळूहळू खाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, या प्लेटमध्ये भजी आहे. मी काय केलं होतं, हे कांदा भजी पीठ थोडं बाकी होतं. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हाही इथे कल्याणला खडकपाडाला शिव वडापाव आहे, तिथे मी नेहमी कांदा भजी घेते. मला तिथली कांदा भजी खूप आवडते. पण ती जी कांदा भजी आहे ना, त्याच्यामध्ये थोडा ना गोडीसपणा आहे. ती कांदा भजी थोडी गोड लागते. तर मी विचार केला की जशी खडकपाडाला, कल्याणच्या खडकपाडाला शिव वडापाव आहे, तिथे जशी कांदा भजी भेटते, मला सेमच्या सेम तशी करता आली पाहिजे. तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का, मी जी कांदा भजी केलेली आहे ती खूप छानच झालेली आहे. पण थोडंसं पीठ उरलं होतं, त्याच्यामध्ये ना मी थोडीशी साखर स्प्रिंकर केलेली आहे आणि मग भजी काढलेली आहे. ही जी भजी आहे ना, थोडी गोडीस लागते आणि सेम टू सेम जशी मला भजी हवी होती, शिव वडापाव जिथे कांदा भजी भेटते, सेम तशी ही भजी लागते. तुम्ही कुठेही कांदा भजी खा, तर थोडी कांदा भजीची टेस्ट तुम्ही नक्की ट्राय करा. बाहेर धाब्यावरती म्हणा किंवा कुठल्याही स्टॉलवरती जी कांदा भजी भेटते ती थोडी गोडीस लागते, कारण त्यामध्ये ते थोडी साखर स्प्रिंकर करतात. थोडी साखर स्प्रिंकल करतात. आणि अजून एक गोष्ट सांगेल, ही जी भजी आहे तुम्ही जर कलर बघू शकतात, पूर्ण शायनिंग मारते भजीला आणि भजी कुरकुरीत लागते. जेव्हा तुम्ही कांदा भजी करत असाल ना, तर थोडीशी साखर स्प्रिंकल करा. भजी गोड लागते, कुरकुरीत लागते आणि दीर्घकाळ कुरकुरीत राहते. तुम्हाला माहिती आहे, भाजी जी कांदा भजी आहे ती म्हणजे कुरकुरीत राहते, अगदी दिवसभर कुरकुरीत राहते. आपण विचार करतो, अरे आपण घरी कांदा भजी करतो, आमची कांदा भजी एवढी मऊ का पडते? कारण ते बाहेर कांदा भजीमध्ये थोडी साखर स्प्रिंकल करतात. त्याच्यामुळे काय होतं, कांदा भजी थोडीशी गोडीच लागते आणि हे जे आहे, ही कांदा भजी म्हणजे पूर्ण दिवसभर कुरकुरीत राहते आणि क्रंची आणि कुरकुरीत लागते. तर खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. म्हणजे आधी थोडंसं कांदा भजीचं बॅटर घ्या, त्यामध्ये थोडीशी साखर म्हणजे पीठ घ्या, थोडी साखर स्प्रिंकल करा आणि तशी भजी तुम्ही काढून ट्राय करा. खूप अमेझिंग आणि छान लागते, एकदम कुरकुरीत लागते. आता मी छान मस्त
बटाटा भजी पाव, बटाटा भजी पाव, कांदा भजी पाव ट्राय केलेला आहे, भजी ट्राय केलेली आहे। ही बटाटा भजी आहे, खूप छान लागते, कुरकुरीत लागते आणि ठेच्याबरोबर तर अप्रतिमच। आणि सोबत मिरची खूप छान लागते। बटाटा भजी, कांदा भजी ही सगळ्यांची फेवरेट आहे। कांदा भजी सगळ्यांची फेवरेट आहे की नाही मला माहिती नाही, पण बटाटा भजी सगळ्यांची फेवरेट असते। बटाटा भजी बघितली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। इथे आहे तंदुरी चाय, मस्त ट्राय करूया। आता हा जो ग्लास आहे थोडासा कोमट झालेला आहे, गरम गरम या ग्लासाला हात लावू नका कारण चटका लागू शकतो। बाकी आतला चहा गरम आहे, आपण पिऊया। वाव, पूर्ण तंदुरी, म्हणजे जसं तंदुरी चहा बोलतात ना, सेम तसं फ्लेवर आहे, अप्रतिम। खूपच छान। वाव, खूप दिवसातून मातीच्या ग्लासामध्ये आणि तो सुद्धा तंदुरी चहा पिलेला आहे, खूप छान। आणि मी तुम्हाला सांगते की मला दुधाचा चहा अजिबात आवडत नाही, मला ब्लॅक टी आवडतो, म्हणून मी ब्लॅक टी घेतलेला आहे। बाकी तुम्ही दुधाचा चहा करून अशा पद्धतीने तंदुरी चहा करू शकतात। तर गाईज, तुम्ही सुद्धा घरी जेव्हा सगळ्यांना सुट्टी असेल तेव्हा तुम्ही सुद्धा सगळ्यांसाठी असा नक्की बेत करून पहा, सगळ्यांना आवडेल। आणि तुम्हालाही माहिती आहे थंडीचा महिना आहे, कडकडत्या थंडीमध्ये तुम्ही असा हा गरम गरम भजी आणि तंदुरी चहा याचा बेत नक्की करा। तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या, बाय बाय।